केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांचा 21 जून रोजी खून करण्यात आला होता। या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्या आरोपींशी संभाषण झालं होतं। त्याच्यासह इतरांवर कारवाई करावी या मागणीसाठी घुले कुटुंबीय उद्यापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे। घटना घडल्यानंतर माझ्या भावाने जो काही प्रकार झाला तो सर्व मला सांगितलाय। त्यामुळे सौरभ सोनवणे, बालाई सोनवणे व आणखी काही आरोपी यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। या संदर्भात पोलीस महासंचालकांना देखील आम्ही निवेदन दिलं होतं। आता बीड येथील SITच्या प्रमुखांनी हा तपास CID कडे वर्ग झाला असल्याचं सांगितलं, तरी त्याबाबतचं पत्र अजून आलेलं नाहीये। CIDच्या अधिकाऱ्यानं देखील काही तपास सुरू करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करावी अशी मागणी करत उद्यापासून उपोषण करण्यावर आपण ठाम असल्याचं देखील रमेश घुले यांनी सांगितलंय। आज माझं सहकुटुंब मी नारायणगड येथे नतमस्तक होऊन, भगवानगड येथे नतमस्तक होऊन उद्या मी सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला सहकुटुंबासह बसणार आहे। काय नेमक्या मागण्या असणार त्या उपोषणात? हे जी कटामध्ये आरोपी आहेत हे CDR मध्ये स्पष्ट होत आहेत, यांना तात्काळ अटक करावी ही प्रमुख मागणी आहे। त्यानंतर बाकीच्या मागण्या आहेत ती मी पत्राद्वारे आपल्याला देईल। आंदोलन कुठं होणार, नेमकं कुठं बसणार तुम्हाला? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत। CID कडून काय मागणी असणार तुमची? काल मी जे SIT प्रमुख होते व्यंकटरप साहेब, त्यांना मी काल दुपारी फोन केला होता तपासासंदर्भात माहिती घेण्यासाठी। तर त्यांनी मला सांगितलं की तुमचा तपास हा CID कडे वर्ग केलेला आहे, त्याचं आणखीही पत्र आलं नाही आणि CID वाल्यांनी पुरेपूर आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यानंतर तपास करावा। मात्र आतापर्यंत जो SITने केलेला तपास होता त्यावरती तुम्ही समाधानी आहात? आता CID कडे तपास केलेला, तुम्ही मागणी देखील कशा पद्धतीने केलेली होती, तुम्ही महासंचालकाची भेट देखील घेतलेली होती, तर काय नेमकं तुमचं म्हणणं असेल या संदर्भात? आता CIDने कसा तपास? जे CDR मध्ये जे स्पष्ट दिसतंय की घटनेच्या 1 दिवस अगोदर उमेश मानेच्या घरावरती जो हल्ला झाला, त्याचे जे भांडण झालं, त्या दिवशीची पासून जे कॉल आहेत 1 दिवस घटनेच्या अगोदरचं, त्यानंतर घटना व्हायच्या एक 5:58 एक कॉल आहे की जे आरोपींनी जे आणि कटामध्ये आरोपी आहेत त्याच्यासोबत संपर्क झालेला आणि त्यानंतर 20 तारखेला संध्याकाळी जे समजा आरोपी होते मारणारे ते पोलीस स्टेशनमध्ये येत होते, त्याबरोबरही कटामध्ये आरोपी असलेले ते पोलीस स्टेशनमध्ये दिसून येत होते आणि जे कटामध्ये आरोपी आहेत त्यांचे 21 तारखेपर्यंत कॉल, जे मारणारे आता जे मध्ये आरोपी आहेत त्यांचे 21 तारखेपर्यंत कॉल आहेत आणि त्यानंतर कंटिन्यू जे सौरभ सोनवणे असतील, बालाजी सोनवणे असतील, त्यांच्याबरोबरही आणखी एक कटामध्ये जो आरोपी आहे त्यांचे कॉल झालेले आहेत। त्या संदर्भात मी SIT प्रमुखांना अटक करा म्हणून म्हणत होतो, त्यांनी ते आम्ही तपास चालू आहे त्यांना आता 7-8 दिवसाचं मी अल्टिमेटम पण दिलं होतं, त्याच्यापर्यंत अद्याप काही झालं नाही। त्यानंतर मी महासंचालक साहेबांची भेट घेऊन मी त्यांना पत्र केलं होतं की हा तपास उच्चस्तरीय राज्यस्तरीय SIT कडे द्यावा म्हणून, पण त्यांनी CID कडे दिला म्हणून असं काल कळतं आहे। तर त्यांनी सगळं आमच्या कुटुंबाचं म्हणणं, जी घटनास्थळी परिस्थिती, कारण माझ्या भावाने मला सगळी घटना सांगितली, ही सगळी जाणून घ्यावी, साक्षीदार सांगतात हे जाणून घ्यावे, CDR मध्ये जे स्पष्ट दिसत आहेत कॉल झालेले त्यांना अटक करून हे करावं।